सुरू झाला असून सर्वत्र थंड पेय आणि रसाळ फळांची मागणी वाढत आहे। यात लाल रंगाचे रसरशीत असणारे कलिंगड फळाचाही आस्वाद घेतला जातोय। परंतु यंदा कलिंगडचे उत्पादन व आवक वाढल्याने बाजारात कलिंगडाची किंमत मात्र पडली असून यापुढेही यात फारशी वाढ होणार नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। यामुळे बाजारपेठेत आवक वाढलेल्या टरबूजाची जेमतेम 20 रुपये प्रति किलो दराने विक्री करावी लागणार असल्याने कलिंगड उत्पादक बळीराजा मात्र चिंतित झाला आहे। फेब्रुवारी महिना समाप्तीकडे चालला असून दिवसा उन्हाचा तडाखा वाढत आहे। दुपारच्या वेळी घशाला कोरड पडत आहे। अशा वेळी रसदार फळांचा आस्वाद घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत चालला आहे। यामध्ये कलिंगड टरबूज खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे। दरम्यान पालघर शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कलिंगड, द्राक्ष आदी फळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत। त्यात फळांचे दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत। तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या कलिंगडच्या काशा तयार झाल्या आहेत। स्थानिक व्यापारी शेतातच जाऊन शेतकऱ्यांकडून कलिंगड विकत घेऊन रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून कलिंगड कापून किंवा पूर्ण विक्री करतात। तालुक्यातील कलिंगडला ग्राहकांकडून चांगली पसंती आहे। दर्जा चव उत्तम असल्याने ही फळे पसंतीस उतरली आहेत। मागील वर्षी कलिंगडचे भाव सुरुवातीला 80 रुपये होते। यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच दर 25 ते 30 रुपये किलो आहेत। यामुळे येत्या काळात अजून दर कमी होतील की काय अशी चिंता कलिंगडची पिके तयार होण्याच्या मार्गावर असण्याच्या शेतकऱ्यांची पडली आहे।